नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025च्या अनुषंगाने सध्या संगमनेरमध्ये राजकीय वातावरण ढवळून निघालंय। वर्षभरापूर्वी या ठिकाणी झालेल्या विधानसभा निवडणुकीची विशेष पार्श्वभूमी यामागे असल्याने संगमनेरातील दोन्ही प्रमुख गटांसाठी आता ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरतीये। या ठिकाणी महायुतीकडून आमदार अमोल खताळ यांच्या भाऊजाई सुवर्णा खताळ तर संगमनेर सेवा समितीकडून आमदार सत्यजित तांबे यांच्या पत्नी मैथिली तांबे नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवत आहे। दोन्ही बाजूंनी सध्या जोरदार प्रचार सुरू आहे। राजकीय आरोप प्रत्यारोप, कॉर्नर बैठका, वैयक्तिक भेटीगाठी, सभा यांवर विशेष भर दिला जातोय। या निवडणुकीसाठी खताळ यांच्या पाठीशी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी मोठी ताकद उभी केली असली तरी बाळासाहेब थोरात आणि सत्यजित तांबे या मामा भाच्याच्या जोडीने मात्र संगमनेरच्या या निवडणुकीचं मैदान गाजवलंय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। नमस्कार, मी ऋतुजा आणि तुम्ही पाहत आहात अहिल्यानगर लोकल। मंडळी, विखे थोरात राजकीय वाद हा अहिल्यानगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राला नवीन नाहीये। मात्र या मागील वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत संगमनेर मधून शिवसेनेच्या अमोल खताळ यांच्या पाठीशी विखेंनी ताकद उभी केली। यामुळे बाळासाहेब थोरात यांचा विजय झाला नाही असं बोललं जातं। मात्र आता संगमनेर नगर परिषदेसाठी महायुतीकडून आमदार अमोल खताळ यांच्या भाऊजाईला उमेदवारी मिळाली असून संगमनेर सेवा समितीकडून आमदार सत्यजित तांबे यांच्या पत्नी डॉक्टर मैथिली तांबे निवडणूक लढवत आहे। ही लढत तांबे विरुद्ध खताळ अशी दिसत असली तरी विखे विरुद्ध थोरात अशी प्रतिष्ठेची किनार या लढतीला आहे। कारण विखेंनी खताळ यांच्या मागे तर थोरात यांनी तांबेंच्या मागे आपली ताकद उभी केल्याचं दिसतंय। याच पार्श्वभूमीवर नुकतेच माजी खासदार सुजय विखे यांचं एक भाष्य चर्चेत आलंय। अमोल खताळ ही बिल्डिंग आहे, पण ही बिल्डिंग ज्या फाउंडेशनवर उभी आहे ते फाउंडेशन म्हणजे सुजय विखे। सुजय विखे यांच्या या विधानाचा थेट अर्थ लावायचा तर थोरात आणि तांबे यांच्या विरोधात खताळ यांना आपणच ताकद देत असल्याचे संकेत विखेंनी दिलेत। हे जरी दिसत असलं तरी हा इशारा खताळ यांच्यासाठी सुद्धा होता का, अशा चर्चा आता संगमनेरमध्ये सुरू आहे। दुसरीकडे सत्यजित तांबे हे मी केलेल्या कामाचं श्रेय घेत असल्याचा आरोप आमदार अमोल खताळ यांनी केला होता। मात्र एका मुलाखतीत सत्यजित तांबे यांनी या आरोपांना उत्तर देत म्हटलं की अमोल खताळ यांनी मी आयत्या पिठावर रेघोट्या मारल्याचं एकही उदाहरण दाखवलं तर मी राजकारणातून संन्यास घेईल। मी कधीही नाही बोललो की हा निधी मी आणला आहे। जो निधी तुम्ही आणला आहे तो निधी तुम्ही आणलाय आणि जो निधी मी आणला आहे तो निधी मी आणलाय। त्याच्यात श्रेयवादाचं काही कारण नाहीये। मी कधीही दुसऱ्याला श्रेय देत नाही आणि दुसऱ्याचं श्रेय घेत नाही। मी श्रेय देणाऱ्यातला नाही। तांबेंनी दिलेल्या या आव्हानावर मात्र खताळ यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही किंवा त्यांनी तसा दाखला दिला नसल्याचं खताळ यांनी तांबेंवर केलेले आरोप हवेत चिरडले की काय असा प्रश्न आता संगमनेरकर जनतेला पडलाय। दुसरा मुद्दा होता घराणेशाहीचा। मागच्या वर्षी अमोल खताळ यांनी घराणेशाहीचा मुद्दा पुढे करत बाळासाहेब थोरात यांच्या विरुद्ध विधानसभा निवडणूक लढवली होती। मात्र आता खताळ यांनीच आपल्या भाऊजाईला नगराध्यक्ष पदाचं तिकीट देऊन घराणेशाहीची री ओढल्याचं दिसतंय। याचा देखील शाब्दिक समाचार सत्यजित तांबे यांनी घेतलाय। खताळ यांचे पूर्वीचे घराणेशाहीचे आरोप आणि सत्यजित तांबेंनी त्या संदर्भात दिलेल्या कानपिचक्या यावरून खताळ यांनी स्वतःच घराणेशाहीचा मुद्दा हद्दपार करून महायुतीला बॅकफूटवर नेलं का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। एकीकडे विखे आणि खताळ हे थोरात तांबे जोडीला घेरण्याचा प्रयत्न करत असतानाच थेटपणे जनतेच्या प्रश्नात हात घालून ही मामा भाच्याची जोडी मात्र खताळ आणि विखेंना कोंडीत पकडताना दिसते। खरं तर घराणेशाही हा मुद्दा असू शकत नाही असं मी कायमच वेगवेगळ्या व्यासपीठांवरून सांगितलेलं आहे। किंबहुना कोणतंच क्षेत्र असं नाहीये की जे घराणेशाहीपासून लांब आहे। मग पत्रकारिता असेल, सिनेमा असेल किंवा व्यवसाय असेल, उद्योग व्यवसाय असेल, नोकरी असेल, तसंच समाजकारण आणि राजकारण हे देखील असं क्षेत्र आहे की अनेक समाजसेवकांची मुलं देखील समाजसेवक होत आहेत, अनेक कीर्तनकारांची मुलं कीर्तनकार होत आहेत। त्यामुळे घराणेशाहीपासून कोणतंही क्षेत्र लांब नाही असं माझं ठाम मत आहे। मात्र एका बाजूला घराणेशाहीवर टीका करायची आणि प्रस्थापितांच्या विरुद्ध भाषण करून आपण निवडणुका लढायच्या, जिंकायच्या आणि दुसऱ्या बाजूला काही महिन्यातच आपण स्वतःच तो मुद्दा विसरायचा,
ही मला असं वाटतं जनतेच्या डोळ्यामध्ये केलेली धुळफेक आहे आणि म्हणून जनता अशा लोकांना माफ करणार नाही असं माझं ठाम मत आहे. आणि मला असं वाटतं की ही निवडणूक ही फक्त विकासाच्या मुद्द्यावरच लढली जातीये आणि इथून पुढेही ती लढली जाईल. अनेक लोकांनी अनेक प्रकारचे प्रयोग करून पाहिले या तालुक्यामध्ये, परंतु आज जी परिस्थिती आहे लोकांना कळून चुकलेलं आहे की या तालुक्याचा विकास कोणी केलेला आहे आणि या शहराला आणि तालुक्याला दिशा देण्याचं काम आणि इथं विकास करण्याचं काम कोण करू शकत आहे. शेवटी मोठ्या मोठ्या वल्गना करणं सोपं असतं, परंतु लोकांना शाश्वत विकास हा सगळ्यात महत्वाचा विकास आहे आणि त्याच्यामुळे हे विजन घेऊन ज्यावेळेस आम्ही लोकांसमोर जातोय, लोकांचा आमच्यावर विश्वास आहे आणि मला म्हणूनच असं वाटतं की ही निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावरच होणार आहे. यामध्ये छावा चित्रपटातील डायलॉग मारत विखेंनी मामा भाच्यांना आव्हान दिलं खरं, मात्र आमदार सत्यजित तांबे यांनी विकासाच्या मुद्द्यावरून संगमनेरची रेल्वे शिर्डीला पळवल्याचा आरोप विखेंनी नाव न घेता केलाय. नाशिक पुणे हा संगमनेरहून जाणारा रेल्वे मार्ग विखेंनी शिर्डी मार्गे नेला असा थेट आरोप तांबेंनी केला. संगमनेरसाठी रेल्वे हा जिव्हाळ्याचा मुद्दा असल्याने कुठेतरी याचा फायदा तांबेंना होईल असंही बोललं जात आहे. मंडळी, जाता जाता शेवटचा मुद्दा पाहून जा. एकनाथ शिंदे हे सध्या राज्यभर अनेक उमेदवारांसाठी सभा घेत आहे. सभेचं भाषण सुरू असताना ते थेट उद्योग मंत्री उदय सामंत यांना फोन लावून संबंधित नगर परिषद क्षेत्रासाठी MIDC ची मागणी करतात. मंत्री सामंत देखील याला होकार देतात आणि सभेसाठी जनतेच्या टाळ्या मिळतात. मात्र माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शिंदे यांच्या या स्टाईलची नक्कल करत त्यांच्या या स्टाईलने महत्त्व 0 करून टाकलं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अमोल खताळच्या संगमनेरला मी आलोय आणि त्यांची मागणी आहे MIDC पाहिजे. काय करणार तुम्ही? साहेब, 15 दिवसापूर्वी आपल्या आदेशानुसार मी संगमनेरला गेलो होतो अमोल खताळ्यांच्या इथे आणि तिथंच आपल्या आदेशानुसार MIDC जाहीर केलेली आहे. आचारसंहिता संपल्यानंतर पुढच्या 2 महिन्यात आम्ही 2Gचं नोटिफिकेशन जे काढावं लागतं MIDCचं ते आम्ही नक्की करू. आता दुसरी एक व्हिडिओ आहे का तुम्हाला? लागतो का बघ. हॅलो, उदय बोलतो. उदय सामंतजी, मी इथं पांढरकवड्यात सभेत आलोय. लोकांची मागणी आहे, इथे रोजगार नाही मिळत, इथं MIDC पाहिजे, जागा द्यायला तयार आहे. जिथं जाल तिथं MIDC मंजूर. लोक म्हटले पाणी पाहिजे, आम्हाला थोडं पाणी पाहिजे, ते म्हणतात धरण मंजूर. लोक म्हणतात धरण कसं काय होणार, नदी नाही, नदी मंजूर. नदीला पाणी कुठून येणार, डोंगर पाहिजे, डोंगर मंजूर. अरे बनवा बनवी करावं लागते थोडी. इलेक्शन मध्ये तुम्हाला फंडे करायची सवयच आहे, इलेक्शन फंडे ते का थोडे फंडे करतात बघा. लोक आमचे भारी आहेत ना, त्याला सगळं कळतंय, लक्षात ठेवा. अशीही बनवा बनवीचा कार्यक्रम करू नका म्हणून सांगतो. काल सगळं मंजूर होतं. मंडळी, विखे खताळ यांच्या राजकीय आरोपांना थोरात आणि तांबेंनी विकासाच्या मुद्द्यावरून दिलेली उत्तरं कुठेतरी संगमनेर सेवा समितीबद्दल संगमनेरकरांच्या मनात विश्वास निर्माण करत असल्याचं चित्र सध्या दिसतंय. विखेंनी जरी मामा भांजा कर्मचारी फौज तो तेरी सारी हे म्हटलं असलं तरी थोरात आणि तांबेंनी हमारा विकास का मुद्दा तुम पे भारी है असं दाखवून दिलंय. मंडळी, मामा भाच्याच्या धोबी पछाड देण्याच्या नादात जोरदार बॅटिंग करणाऱ्या विखे खताळ यांना त्यांच्याच मैदानात चौकार षटकार मारत संगमनेरातील मामा भाच्याने गारद केलं असं तुम्हाला वाटतंय का? ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून सांगा. आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.